नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सरळ सेवेच्या लेक्चर सीरीज मध्ये राज्यघटना या टॉपिकवर आजचा आपला शेवटचा नाही सॉरी सेकंड लास्ट म्हणजे 7वा भाग आहे। याच्यानंतर 8वा अजून एक भाग येईल आणि राज्यघटना जो आपण टॉपिक चालू केलेला आहे बघा, राज्यघटना इयत्ता 8वी ते 12वी शालेय। मग हा आपला पूर्ण टॉपिक कंप्लीट होणार आहे। आपण सोर्स म्हणून काय वापरत आहोत तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे, ठीक आहे, हे आपण वापरत आहोत। तर बघा, आजचा व्हिडिओ खूप 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 महत्त्वाचा आहे। बऱ्याच गोष्टी तुम्हाला अजून क्लिअर होणार आहेत प्रश्नांच्या स्वरूपातून, त्यामुळे शेवटपर्यंत व्यवस्थित मन लावून तो व्हिडिओ ऐका। त्यापूर्वी आपल्या काही कमेंट्सला आपण रिप्लाय देऊया। पहिली गोष्ट, आज मी एक व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओचं काय नाव आहे की प्रश्न तुमचे उत्तर माझे, ठीक आहे। तर हा व्हिडिओ नक्कीच सगळ्यांनी बघा, कारण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। काही महत्त्वाच्या कमेंट्सला मी ऑलरेडी रिप्लाय दिलेला आहे आणि मेन शेवटी मी सांगितलं आहे की सरळ सेवेसाठी नेमकं काय करायला पाहिजे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हा जो व्हिडिओ आज मी केलेला आहे, हा व्हिडिओ नक्की 100% सगळ्यांनी बघा। त्याच्यानंतर मला एक कमेंट आलेली ह्याच व्हिडिओच्या खाली, तर ती कमेंट पण आपण घेऊया। तर ती कमेंट काय होती बघा, गणेश सरांची ती कमेंट होती की मला एक विचारायचं होतं की आगामी तलाठी MPSC घेणार आहे, तर आत्तापासून अभ्यास चालू करायचा आहे, तर कसा करावा नेमकं, तर बघा सर, तुमचा प्रश्न खरंच छान आहे। आता काय सांगते नीट समजून घ्या आणि त्यानुसार प्रिपेअर करू शकता तुम्ही। तर हे बघा, आत्ताच्या ज्या सरळ सेवा आहेत त्या तर कोण घेणार आहे, TCS IBPS कडे द्यायचं चालू आहे, बरोबर। त्याच्यानंतरच्या ज्या देणार आहेत ते MPSC कडे जाऊ शकतात। तर बघा, MPSC काय निर्णय घेईल, कशा पद्धतीने ठेवतील हे आपण आत्ताच प्रेडिक्ट काही करू शकत नाही। पण जसे आपले बाकीचे असतात, म्हणजे MPSC मध्ये पण असे काही आहेत की आपण एक परीक्षा दिली की लगेच पोस्ट मिळते। पण जर काठिण्य पातळी समजा MPSC ने वाढवली, आता मी एक्स्ट्रीम लेवलला जाऊन विचार करते, सोपा विचार मी करत नाहीये, थोडा अवघड विचार करते। माणसाने नेहमी कसं वाईटातला पण विचार करायचा आणि चांगला पण विचार करायचा, दोन्ही विचार करायचे। तसं मग मी एक थोडा एक्स्ट्रीम लेवलला जाऊन विचार करते की समजा आयोगाने जर असं केलं की 2 टप्प्यामध्ये ठेवलं, जसं पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा असं केलं, असं होणार नाही असं मला वाटतं। पण समजा असं केलं तर मग काठिण्य पातळी बघा वाढते, त्याच्यानंतर ते टप्पे वाढतात। पुन्हा सब्जेक्ट कोणते देतील हे आपण सांगू शकत नाही, म्हणजे हे जस्ट मी प्रेडिक्शन करते, असं काही होईल नाही होईल हे मी तुम्हाला आत्ताच काहीच सांगू शकत नाही, ठीक आहे। तर सिलेबस तर आपला काही बदलणार नाही, विषय तर सगळे तेच राहतात, आणि ही गोष्ट कधी घडेल कधी नाही हे आपण आत्ताच असं डेफिनेटली काही सांगू शकत नाहीये। तर माझं म्हणणं काय आहे की सब्जेक्टचे सगळे तेच राहतात। आपल्याला पुन्हा हे पण माहिती नाही की निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, पेपर किती मार्काचा असणार आहे, प्रत्येक सब्जेक्टला काही वेटेज दिला जाणार आहे की नाही, जसं आपल्या कंबाईनचे असतात त्या टाईपमध्ये काही असणार आहे का, हे आपल्याला काहीच माहिती नाही। ह्या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत, बरोबर। तर मला तुम्हाला सांगायचं काय होतं की जसं तुम्हाला एक सांगते, पूर्वी ASO आणि STIच्या पूर्वी परीक्षा कशा व्हायच्या, त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू होता आणि नंतर त्यांनी काय केलं, इंटरव्ह्यू कॅन्सल केला आणि 2 टप्प्यातच परीक्षा पार करायचं ठरवलं। तर हे असे बदल होत राहतात। तर मला काय सांगायचं होतं की तुमचा अभ्यास जो आहे तो चालू ठेवा, कशा पद्धतीने तर ते सांगते। आत्ता खूप साऱ्या सरळ सेवा येणार आहे, बरोबर। तर सरळ सेवेचा तुम्ही जर, मला माहित नाही तुम्ही सरळ सेवेसाठी प्रिपेअर करता का MPSC साठी करता, तर माझं सांगण्याचा उद्देश काय आहे, जर आत्ता तुम्ही सरळ सेवेसाठी प्रिपेअर करत असाल किंवा MPSC साठी पण प्रिपेअर करत असाल, तर सरळ सेवेच्या ज्या कोणत्या एक्झाम येतील ना त्या सिन्सिअरली अभ्यास करून द्या। सिन्सिअरली असं मी का म्हणतेय तुम्हाला कळेल की जेव्हा आपण सिन्सिअरली एखादी गोष्ट करायला जातो ना, की आता आपला पेपर आहे, त्या कालावधीत आपला जो अभ्यास होतो ना त्याच्यासारखा दुसरा अभ्यास कधी जन्मात होत नाही। मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हा परीक्षा डोक्यावर असते आणि त्या परीक्षेच्या दरम्यान जो आपण सिन्सिअरली अभ्यास करतो, जे काही मन लावून अभ्यास करतो, तसा अभ्यास तुम्हाला समजा सांगितलं ना 1 वर्षांनी पेपर आहे मग करा, तसा अभ्यास जो फ्लो असतो ना तो तेव्हा होत नाही। याचा फायदा तुम्हाला काय होईल, तुमचा अभ्यासाचा फ्लो वाढण्यात होईल, कळतंय। त्या सरांनी ही जी कमेंट विचारली ही सगळ्यांसाठी खूप गरजेची आहे, त्यामुळे सगळ्यांनीसाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे, नुसती गणेश सरांसाठीच नाहीये, कळतंय तुम्हाला। तर माझं म्हणणं काय आहे, जे कोणी सरळ सेवेसाठी प्रिपेअर करत असतील त्यांनी इतका सुंदर अभ्यास करा, मग त्याच्यात सगळे जीव तोडून
अभ्यास केला ना की तुमचा खूप सारा आवाका कंप्लीट होईल. आणि मी तुम्हाला माझं उदाहरण सांगते. जेव्हा मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरली, अर्थात मी पण क्लास लावला होता, पण मी इतकी ऑनेस्ट होती, मी ऑनेस्ट घरच्यांच्या बाबतीतही होती आणि माझ्या अभ्यासाच्या बाबतीतही पूर्वी पण होती, आत्ताही आहे. तर मला सांगायचं काय होतं की आणि अभ्यासाला वेळ मिळत नाही हे तर आमचं शालेय जीवनापासून आहे, ठीक आहे. म्हणजे असं कधी नाही झालेलं की कधी कधी देतं ना मुलांना हातात आणून दिलं जातं की बाबा तू अभ्यास कर. आता हे कोणाला देत असतील तर कोणी असं पर्सनली घेऊ नका, पण आमच्या बाबतीत ह्या गोष्टी झालेल्या नाही आहेत कधी. आम्ही खूप म्हणजे व्यवस्थितरित्या, म्हणजे घरातली कामं पण असतील तर ते करायची, मग पेपरला जायचं, अशा पद्धतीने आम्ही, त्यामुळे आम्हाला ती सवयच आहे की आहे त्या परिस्थितीवर मात करायची आणि पुढे जायचं. तर तेव्हा पण MPSCच्या काळातही मी तुम्हाला सांगते कधीही असा खूप अभ्यास करायला वेळ मिळाला नाही. पण एवढं होतं की जे काही शिक्षक लोक शिकवतायत ते आत्मसात करायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा. जे क्लासेसमधले पेपर होतात ना ते पेपर व्यवस्थित द्यायचे. म्हणजे मी तुम्हाला सांगते क्लासेसमध्ये जे पेपर व्हायचे ना त्याच्यात माझा कधीच रँक नसायचा. खूप कमी मार्क्स पडायचे, खूप कमी मार्क्स पडायचे. आणि बाकीच्यांनाच भलत्यांनाच खूप मोठे, म्हणजे खूप मार्क्स पडायचे. मग तिथे लिस्ट लागला जायची की अशी अशी विद्यार्थी ह्या टेस्टमध्ये प्रथम आले. माझं कधीच नाव नसायचं, पण मी कधी त्या गोष्टीचं बर्डन घेतलं नाही, मी कधी त्या गोष्टीचं टेन्शन घेतलं नाही, कारण मला माहिती होतं की मी काय करते आहे, बरोबर. मग मी माझ्या फ्लोने चालत राहिले. पण जेव्हा MPSCचे पेपर खरे व्हायचे ना तर ते प्रीमध्ये झालेल्यांमध्ये माझं नाव असायचं. म्हणजे कळलं कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं की, आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही टेस्ट पेपर द्या, टेस्ट पेपर देताना पण प्रामाणिक राहा. म्हणजे जरी तुम्हाला काही मार्क्स नाहीच पडले, चांगले मार्क्स नाहीच पडले ना, काही हरकत नाही आहे. आपल्याला टेस्ट पेपर असतातच यासाठी. खूप कमी तुम्ही नापास जरी झाले, खूप 2 मार्क पडू दे, 10 मार्क्स पडू दे, 14 पडू दे, मी हे खूप कमी सांगते तुम्हाला, असे जरी मार्क्स पडले ना तरी तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचं बेस्ट द्यायचं आहे. आपली खरी परीक्षा कुठे होते? MPSCचा पेपर सोडवताना होते, ठीक आहे, आयोगाचे पेपर. तर मी तुम्हाला काय सांगितलं, क्लासमध्ये जरी माझं नाव नसायचं, पण जेव्हा MPSCचे रिझल्ट लागायचे तेव्हा माझं नाव तिथे असायचं, ठीक आहे. तर मग याच्यातून तुम्हाला काय कळतं की आहे ते पेपर तुम्ही व्यवस्थित द्यायला पाहिजे. तर मग मला तुम्हाला मेन काय मुद्दा सांगायचा होता तो समजून घ्या. मेन मुद्दा माझा असा होता की जेव्हा मी MPSCला लागले ना तेव्हा मी अभ्यास केला, काय कामं असतील ते तर मी करायचीच, कधी त्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं नाहीच आहे. माझ्या कर्तव्यांपासून, मी अगदी लहान होती ना तेव्हापासून कधीच मी कर्तव्यात कसूर केलेलं नाही आहे. मी नेहमी उभीच राहिली आहे कार्यतत्परतेने, लहानपणापासून माझा स्वभाव असा आहे. तर मला तुम्हाला काय सांगायचं होतं की जेव्हा मी क्लास सिन्सिअरली करायचे आणि जेव्हा मग मी पहिली प्री दिली ना तर मी ती पहिली प्री खरंच पास झाले होते. तर प्री ह्या एका इव्हेंटमधून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की कधी तुम्ही असा विचार नका करू की आपल्याला 1.5-2 वर्ष अभ्यास करावा लागतो मग आपण प्री पास होतो, असं काही नसतं, कळलं. ह्या गोष्टी जर काही मनात असतील तर ह्या मनात ठेवू नका. मग त्याच्याने काय होतं, आपल्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर मी तुम्हाला सांगते आहे की मी क्लास लावला होता आणि लगेच जी काही एक्झाम आली त्याच्यात माझी प्री क्लिअर झाली, कळलं. तर मग माझी जर प्री क्लिअर होते, म्हणजे 1-2 प्री तर माझ्या क्लिअर होऊन गेल्या होत्या. याच्यातून तुम्ही काय शिकला की मनात असं कधी किंतु परंतु आणायचं नाही की आपण हो की नाही. म्हणून मी तुम्हाला गणेश सर काय सांगितलं की तुम्ही इतका सिन्सिअरली अभ्यास करा, कदाचित तुम्हाला MPSCचा पेपर द्यायची गरज पण नाही पडणार, तुमचं सरळ सेवेतून आत्ताच होऊन जाईल. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगते, अभ्यास सगळेजण खूप मन लावून करा आणि वेळ मिळो ना मिळो जसा होईल ना तसा क्षण वाचून अभ्यास करा. आणि म्हणजे असंही नसतं बघा की आपल्याला खूप मोठा स्पॅन दिला तर आपला खूप छान अभ्यास होतो, असं अजिबातही नाही आहे. तुम्हाला तोडून जर वेळ मिळाला ना, त्या तोडून याच्यातून तुम्ही जे काही तुकडे कलेक्ट करता ना त्याच्यातून इतका सुंदर अभ्यास होऊ शकतो, मी तुम्हाला खरं सांगते. तर अशा पद्धतीने तुम्ही वेळेचा बाव पण कधी करू नका आणि खूप छान अभ्यास करा. तर तुम्हाला कळलं गणेश सर मला काय सांगायचं होतं की तुम्ही आहे त्या सरळ सेवा आत्ता खूप मन लावून करा, याच्यातच तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढेल, तुम्हाला इतक्या गोष्टींची जाणीव होईल. आणि मग जेव्हा MPSCचं येईल तेव्हा तर लगेच काही परीक्षा होणार नाही, तेव्हा पण कालावधी असणारच आहे. कालावधी असेल तेव्हा तेवढा विचार करायला तुम्हाला वेळ मिळेल, उलट ह्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला तिथे होईल. तर असं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, ठीक आहे. आता आपण मागे ज्या काही कमेंट आल्या होत्या त्या कमेंटला आपण उत्तर देऊया. बघा,
एक एक कमेंट मी घेते, एक जरा 2 मिनिट. बाकी शीतल मॅडम, तुमचा प्रश्न होता की तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं आहे, पण त्यासाठी मनापासून सॉरी मॅडम, कारण आत्ता सध्या देण्यासाठी अवेलेबल नाही आहे. आपल्या कम्युनिटीमधलं कोणीच माझ्याशी पर्सनली अजून तरी बोलू शकत नाही आहे मॅडम. जेव्हा जर माझा हा नंबर देईल मी तुम्हाला, तर तेव्हा मी नक्कीच एक व्हिडिओ सेपरेट हा बनवेल की हाऊ टू कनेक्ट मी किंवा कॉन्टॅक्ट मी. मग त्याच्यातही मी काय रूल्स अँड रेग्युलेशन्स टाकेल, मग त्यानुसार आपण कॉन्टॅक्ट करूया, ठीक आहे. तर बघा, बाकी तुम्ही ज्या ओव्हरऑल विचारू शकता ते आता तुम्ही मला शंका बिनधास्त विचारा. माझ्या परीने जेवढं होईल तेवढी मी नक्कीच तुम्हाला मॅडम मदत करेल, ठीक आहे. पुढे बघा, ह्या कमेंट बघा. आता बघा, मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं होतं, एका ठिकाणी की वाचता वाचता मला थोडीशी शंका निर्माण झाली कारण तो मुद्दा माझ्या डोक्यातून स्किप झाला. तो प्रश्न काय होता बघा, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आणि मी काय म्हटलं होतं की कदाचित CEO असतो. मला तिथे कन्फ्युजन निर्माण झालं, लेक्चर चालू होतं आणि मी लगेच क्रॉस चेक करू शकले नव्हते. पण त्या गोष्टीला बघा, या सरांनी आन्सर केलेलं आणि व्यवस्थित खूप छान आन्सर केलेलं. जिल्हा परिषदेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी. बघा, जिल्हा परिषदेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारीच असतो मॅडम. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, ठीक आहे. बघा, हे खूप छान होतं हे आन्सर. त्याच्यानंतर अजून एक त्यांनी सांगितलं की भारत स्वतंत्र झाला तेव्हा क्लेमेंट ॲटली हे ब्रिटिश पंतप्रधान होते. हा पण प्रश्न बहुतांश वेळा येत असतो, ठीक आहे. ह्या गोष्टी मला तुम्हाला 2 दाखवायच्या होत्या. आपण लगेच ह्या गोष्टी बघून घेऊ. मी तुम्हाला दाखवते, 1-2 मिनिट फक्त थांबा. की डेप्युटी CEO आणि CEO या दोन्ही गोष्टी आपण बघून घेऊ. बघा, हे बघा, हा पॉइंट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी CEO उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात, ठीक आहे. या 2 गोष्टी कळायला तुम्हाला. आता पुढे बघा, पुढे आपण CEO विषयी बघू. ॲटलिस्ट त्यांनी कमेंट केली म्हणून मी ह्या गोष्टी उघडल्या आणि तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणजे मी हे तुम्हाला दाखवू शकते. नाही तर त्या गोष्टी जर स्किप झाल्या असतात तर ती गोष्ट तिथेच राहिली असती. त्यामुळे नक्कीच तुम्ही कमेंट करत जा, काही हरकत नाही आहे. पुढे बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. राहिलं आता पुस्तक तुम्हाला हवं असेल, हे कशातून सांगते तर आदरणीय संजय खंडारे सरांचं हे पुस्तक आहे, ठीक आहे. हे बघा, आणि शैला थोरवे मॅडम, अशा पद्धतीने हे ते पुस्तक आहे ज्याच्यातून मी तुम्हाला या 2 गोष्टी दाखवल्या. आता बघा, क्लेमेंट ॲटलीचा विषय निघालाय तर आपण त्यांचा पक्ष कोणता होता, कुठून कुठपर्यंत त्यांचा टेन्युअर होता, हे सगळं बघून घेऊ. द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर ॲट द टाइम ऑफ इंडियाज independence in 1947 was Clement Attlee. He was the leader of the Labour Party and served as Prime Minister from 1945 to 1951. ठीक आहे, हे आहे कोण, क्लेमेंट ॲटली. ह्या गोष्टी सगळ्या नीट लक्षात ठेवा. लेबर पार्टी होती त्यांची आणि 1945 ते 1951 असा त्यांचा कार्यकाळ होता, ठीक आहे. ह्या 2 गोष्टी झाल्या. आता मला पुढे तुम्हाला दाखवायचं आहे. बघा, राजकीय पक्ष. हे बघा, भारतातील 6 राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहेत. हे ज्या सरांनी उत्तर दिलं, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, याला एका सरांनी टॅग करून बघा, आधा तेल यूपी में बिका, ही खूप सुंदर ट्रिक सांगितली आहे. तर अशा कमेंट बघत चला, ठीक आहे. आता आधावरून आंध्र प्रदेश, तेलवरून तेलंगणा, यूपी वरून उत्तर प्रदेश, ठीक आहे. त्याच्यानंतर मे वरून महाराष्ट्र, बी वरून बिहार आणि का वरून कर्नाटक, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लिहून ठेवत जा, जेणेकरून तुमचे मार्क्स वाढायला मदत होईल आणि ह्या गोष्टींनी खरंच मार्क्स वाढतात. नंतर आपण हे बघूया की आपल्याला काय राजकीय पक्षांना ज्या 2 स्टुडंटने उत्तर दिले होते आपण ते पण बघूया. बघा,
आता जे राजकीय पक्ष याच्यावर जे उत्तर 2 सरांनी दिलेलं बघा, इथे एक अभिजित सर आहेत, त्यांनी हे खालील राजकीय पक्ष दिलेत, त्याच्यानंतर खाली फिक्स महाराष्ट्र पोलीस या सरांनी उत्तर दिले. आता दोघांचे याच्यात पक्ष सेमच आहे, दोघांनी सेमच पक्ष दिलेले आहेत. आता ही जेव्हा कमेंट आली तेव्हा मी होती प्रवासात, ठीक आहे, आणि तुमची कोणतीही गोष्ट मी काय करत असते, क्रॉस चेक करत असते, ठीक आहे. आता उत्तर दिले, पहिली तर गोष्ट मला कौतुक वाटलं की ज्यांनी एवढं सर्च केलं आणि त्यांनी उत्तरं दिले, ठीक आहे. आणि मी तुम्हाला काय म्हणते की थोडे उत्तर इकडे तिकडे झाले तर चालतील, पण तुम्ही प्रयत्न करा देण्याचा, ठीक आहे. आणि मग यांचं असू दे किंवा दुसरं कोणत्याही स्टुडंटचं असू दे, तुम्ही कोणतंही उत्तर दिलं तर मी क्रॉस चेक करत असते. समजा जर मला कन्फर्म माहिती नसेल तर, आणि क्रॉस चेक हे प्रत्येकानेही केलं पाहिजे, तुम्हीही माझं करत असाल असं मला वाटतं. पण शेवटी मी सगळ्या गोष्टी सर्च करून मग घेऊन येते, जिथे मला शंका असेल तिथे मी तुम्हाला लगेच सांगत असते की इथे मला थोडी शंका वाटती आहे. तर मला याच्या बाबतीत शंका होती थोडीशी, तर ती शंका मला तुम्हाला फक्त दाखवायची होती. आणि त्या दिवशी काय झालं, मी पूर्ण प्रवासात होते, माझा नेटचाही प्रॉब्लेम येत होता. तर आपण काय करू, आता हे बघून घेऊ. तर बघा, ही आहे, म्हणजे मला असं मी गुगल सर्च करत होती, पण तरी तुम्हाला दाखवण्यासाठी येत होती, इमेज येत होती, पूर्ण 6 पक्ष दाखवत होते, पण तरी अजूनही ती इमेज आहे माझ्याकडे. तर तरी मला ठोस पुरावा असा तुमच्यापर्यंत सादर करण्यासाठी माझ्याकडे काही नव्हतं, म्हणून मी त्या कमेंट्स होल्डवर ठेवल्या होत्या, ठीक आहे. तर आता मी त्या कमेंट्स इथे दाखवत आहे. तर बघा, तृणमूल काँग्रेस दोन्ही स्टुडंटने लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर तृणमूल काँग्रेसचा दर्जा काढून घेण्यात आलेला. हां, तर आता मी जो तुम्हाला दाखवते आहे ते कोणत्या पुस्तकातून दाखवते आहे, तर आदरणीय देवा जाधव सरांची ही 17वी चालू घडामोडीची आवृत्ती आहे ना, त्याच्यात हा एक प्रश्न विचारलेला. आता प्रश्न सध्या बाजूला ठेवा, प्रश्न थोडा म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे, पण आपण खालचं वाचूया. बघा, 2023 मध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा दर्जा काढून घेतला. तेव्हाच आम आदमी पार्टी किंवा आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला. सध्या देशात 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. यामध्ये काँग्रेस, भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आप या पक्षांचा समावेश होतो, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे 2 स्टुडंटने उत्तर दिले ते बरोबरच आहे, फक्त त्याच्यातलं तृणमूल काँग्रेस नको होतं, त्याच्यात काय हवं होतं, तृणमूल काँग्रेस काढून आप पार्टीचा समावेश होता, एवढं ते होतं, ठीक आहे. हा प्रश्न जेव्हा आपण बघितलेला तेव्हा त्याच्यात थोडंसं गफलत होती, जी मी त्या वेळेस करेक्ट करून दिलेली होती, ठीक आहे. त्यामुळे मी आता ह्या प्रश्नात वेळ घालवत नाहीये, मला जस्ट तुम्हाला स्पष्टीकरण सांगायचं होतं की 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा दर्जा काढून घेतला, आम आदमीला देण्यात आला, आम आदमी पक्षाला. आणि मग आता किती आहे सध्या देशात, 6 राष्ट्रीय पक्ष आहेत, काँग्रेस, भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आप, ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचं उत्तर आहे. तरी कोणाला काही असेल तर कमेंट सेक्शनमध्ये बोला, आपण पुढेही बोलूया. तर अशा पद्धतीने जेवढे काही आपले कमेंट्स होतात त्यांचे उत्तरं किंवा त्या दाखवून झालेले आहेत, ठीक आहे. बरं, मी जे काही शॉर्ट्स व्हिडिओ बनवत असते, मग भले मी ट्रिपमध्ये असेल तर मी त्याच्याही टाकत असते, तर ॲटलिस्ट गंमत म्हणून का होईना ते बघत चला. फॉर एक्झाम्पल, मी एक व्हिडिओ टाकला की GST ऑफिसमध्ये, माझ्या बहिणीच्या GST ऑफिसमध्ये की रंगोली कॉम्पिटिशन होती, मग त्याच्यातलं मी ज्या रांगोळ्या काढल्या होत्या त्याचा मी व्हिडिओ बनवला. तो कोणी पाहिला मला माहीत नाही, तर मग त्याच्यातून मला सांगायचं आहे की एखादी गोष्ट घ्यायची कशी. तर त्या सगळ्याच्यात एक शेवटी रांगोळी होती, ती GSTशी रिलेटेड होती. तर म्हणजे त्याच्यात काय काय दिसतं त्या रांगोळीमध्ये बघा, की GST डे कधी सेलिब्रेट होतो, 1 जुलैला होतो, 2017 पासून स्टार्ट होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काही ना काही घेण्याचा प्रयत्न करत चला. काही शॉर्ट्स असतात की जे मी सहज बनवलेले असतात, जसे तर रांगोळी, पण त्याच्यातूनही शेवटच्या ह्याच्यात पुन्हा लोगो काय आहे GSTचा, हां, तर तिथला लोगो सुद्धा त्या रांगोळीत खूप सुंदरपणे काढलेला आहे. तर म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला वाटेल की अरे काय रांगोळ्या बघायच्या, पण त्याच्यात शेवटची रांगोळी होती आणि ती ॲक्च्युली पुसल्या गेली होती थोडीशी. पण हे जे मी सांगितलं ना, हे सगळं त्याच्यात स्पष्टपणे दिसतं आहे. तर अशा व्हिडिओ बघत चला. इवन मी तुम्हाला सांगते, आत्ता मिरावली बाबांच्या पहाडावर मी गेले होते
तिथे मी व्हिडिओ बनवला आणि कसं असतं की मी तुम्हाला सांगते, वेळ कमी असतो ना, सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या असतात. तर मग विकिपीडियावर जेवढी माहिती भेटली तेवढ्या ह्याच्यावर मी तो व्हिडिओ बनवला. मी व्हिडिओ बनवत होती आणि मग तिथे एक बाबा होते, धर्म त्यांचा मुस्लिम धर्म होता. तर ते मला म्हटले की आप हमारे मिरावली बाबा के ऊपर वीडियो बना रही हो क्या. म्हटलं हां बना रही हो. तर ते मला म्हटले की मुझे भी भेज देना. मग त्यांनी त्यांचा नंबर दिला मला आणि माझा नंबर त्यांनी अजिबातही विचारला नाही. ते म्हणे आप सिर्फ मुझे भेज देना. तर तो व्हिडिओ मी त्यांना पण पाठवून दिलेला. तर ही एक गोष्ट पण मला तुम्हाला सांगायची होती की त्यांनी तो व्हिडिओ स्वतःहून मागितला माझ्याकडे आणि खूप आत्मीयतेने विचारलं की आप हमारे मिरावली बाबा के ऊपर व्हिडिओ बना रही हो क्या. तर ती एक गोष्ट. त्याच्यानंतर अजून एक मला एक सांगायचं होतं की अहिल्यानगर, आता हे सगळं मी जे सांगते जस्ट एक GK म्हणून सांगते आहे की आता मी त्या ठिकाणी जाऊन आले म्हणून. ॲक्च्युली मी अहिल्यानगरमध्ये फार म्हणजे कॉलेज जीवनात असताना जेव्हा माझी इंटर्नशिप चालू होती तेव्हा मी गेली होती माझं चेंज करून घेण्यासाठी. तिथले सर्जन जे होते त्यांना भेटण्यासाठी. त्यांच्या हातात तेव्हा आमच्या सगळ्या गोष्टी असायच्या की ते आमचं चेंज करून द्यायचे जर काही प्रॉब्लेम असेल तर. तर तेव्हा मी गेलेली होती. त्याच्यानंतर मी खूप वर्षांनी गेली ॲक्च्युली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर तिथून त्या दिवशी आम्हाला निघायचं होतं. आम्हाला म्हणजे माझी फॅमिली नंतर निघून गेली होती. आम्ही 2 जणीच उरलो होतो. तर मग मला काय तुम्हाला सांगायचं होतं की तारकपूर बस स्टेशन एक आहे आणि एक आहे माळीवाडा. तर माळीवाडा हे मोठं बस स्थानक आहे आणि माळीवाड्यातून सुटणाऱ्या सगळ्या बसेस या तारकपूरला येतातच असं म्हणतात. पण आम्हाला बाकीच्यांनी काय सांगितलं होतं की माळीवाडाहून सुटलेल्या बस जरी तारकपूर स्टेशनला येत असतील ना तर त्या भरलेल्या असतात. त्यामुळे जरी तुम्हाला तारकपूर जवळ पडत असेल, माळीवाडा स्टेशन दूर पडत असेल तर तुम्ही माळीवाडा स्टेशनलाच जा आणि तिकडूनच जागा पकडा, कारण तुम्हाला नंतर तारकपूर बस स्थानकात जागा मिळणार नाही. आणि त्या दिवशी असं होतं की म्हणजे ज्या दिवशी मी ते सगळे व्हिडिओ टाकले ना शॉर्ट्सचे, इवन हा पण व्हिडिओ टाकला की आफ्टर लॉंग टाईम आय एम सिटिंग इन लालपरी, म्हणजे जी आपली शासनाची बस असते त्याच्यातून मी खूप वर्षांनी प्रवास केला ॲक्च्युली. म्हणजे हे ठीक आहे बसने प्रवास केलेला म्हणजे, पण ह्या कॉलेजला असताना केलेला, पण आत्ता जे आहे ना खूप वर्षांनी केला मी. म्हणजे शिवशाही असू दे, शिवनेरी असू दे, एशियाड होत्या तेव्हा त्याच्यातून प्रवास केलेला, पण मग याच्यातून प्रवास खूप दिवसांनी केला ॲक्च्युली. तर मला ते एक सांगायचं होतं की हे खरंच होतं की तिकडून जर आम्ही बसलो असतो तारकपूरमध्ये तर आम्हाला जागा मिळालीच नसती. योगायोगाने आम्ही माळीवाडाला आलो आणि तिकडून आम्हाला बस मिळाल्या. बरं, आय थिंक तिथे बस स्टेशनचं काम चालू आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्यामुळे असं प्लॅटफॉर्म नाही आहे की कोणत्या जिल्ह्यात जाणारी, कोणत्या स्थानकात जाणारी गाडी कुठे लागेल. तर काहीच कळत नव्हतं. आम्ही तिकडे उतरलो पण काही कळत नव्हतं. मग शेवटी म्हटलं आपण विचारायचं कोणाला. तर एक कंडक्टर दादा होते. मी त्यांना म्हटलं असं XYZ जाणारी गाड्या कुठे लागतात. तर ते मला म्हटले बघा म्हणे इथेच लागतील. म्हटलं अहो कुठेतरी तर असेल. नाही म्हणे इथेच लागतं. म्हटलं अहो इथे तर इतक्या गाड्या लागल्या आहेत. ठीक आहे. त्यांना एक विचारलं, मग पुन्हा दुसऱ्या दादांना विचारलं, कंडक्टर दादांना. ते मला म्हटले ताई इथेच लागतात सगळ्या गाड्या. म्हटलं अहो पण इथे नेमक्या कुठे लागतात. ते मला म्हटले की आता तिथून स्थानकातून गाडी आली ना तुम्ही लक्ष ठेवा आणि तिथे लक्ष ठेवा आणि तिथून तुमच्या गावाला जाणारी गाडी असेल तर त्याच्यात बसून घ्या. मी लिटरली म्हटलं आता मी तिकडे दारातच जाऊन उभी राहते की जेणेकरून मग आम्हाला जिथे जायचं आहे ती गाडी आली तर आम्हाला ती भेटेल तरी. पण नेमकं मी त्यांना विचारलं आणि तेवढ्यात आमची गाडी लागली. मग आम्ही त्याच्यात बसलो आणि घरी आलो. तर अशा पद्धतीने या गोष्टी आहेत. अजून बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण व्हिडिओ खूप लांब होतो. तर चला आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. बघा बरं तरी सांगूनच देते मी, उगीच माझ्या मनात नको राहून जायला. कारण प्रत्येक गोष्टीतून मला तुम्हाला काहीतरी मेसेज द्यायचा असतो की मला एक मेसेज आता हे जे सांगणार आहे तर याच्यातून हे द्यायचं आहे तुम्हाला, हे सांगायचं आहे की बघा मी आधी घटना सांगते की मी तुम्हाला सांगितलं की मला नेटचा प्रॉब्लेम येतोय पॅक मारून. पण मला हा प्रश्न फार पडायचा की असं का होतंय की तुमचा डेली जेवढा GB 1.5 GB डेटा आहे तो संपला, माझं असं का होतंय. मग शेवटी तुमच्या कमेंट्स येतात, मला रिप्लाय पण द्यायचे असतात.
तर मी अकाउंटच ओपन होत नसेल तर मी करणार काय. शेवटी मी एका दुकानात गेली. दुकानात ते कपल जे होतं, मला ॲक्च्युली माहिती नाही ते नवरा बायको होते का अजून कोणी होते, पण त्या दोघांचं नेचर एवढं छान होतं टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. आणि कुठेही ॲक्च्युली ओळखीच्यांनीच आम्हाला तिथे पाठवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्याकडून रिचार्ज जरी मारून घेतला ना तरी ते तुमच्याकडून पैसे घेणार नाही. तर मी गेले त्यांच्याकडे आणि त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीने, त्या मॅडमने पण आणि त्या सरांनी पण एवढ्या सुंदर पद्धतीने गाईड केलं. आणि शंका तर इतक्या लहान मुलासारखं असतात माझ्या, की ह्या असं आहे तर मग हे असं का, मग असं का होतंय, हे सगळ्या गोष्टी त्यांनी कुठेही, म्हणजे एक गोष्ट याच्यातून काय कळते मी तुम्हाला सांगते, की बघा ते त्यांच्या कामाशी प्रामाणिक, टेक्नॉलॉजीमध्ये ते लोक माहीर. हां, त्यांना जर फसवायचं झालं असतं ना, त्यांनी खूप गोलमाल करून काही ना काही करून त्यांनी आम्हाला फसवू शकले असते. पण त्यांनी ॲज इट इज जो सरळ मार्ग होता ना तो त्यांनी त्या पद्धतीने केला. इवन मला जो माझा डेली जीबीचा जो संपून जायचा, पॅक संपायचा, बरं तो पॅक संपून जायचा तर जायचा तेवढ्या दिवसाचा, बरं पुढच्या दिवसाचा आपण वापरू पण शकत नाही, म्हणजे झालं तिथेच दुसऱ्या दिवसाची वाट बघत बसा. मग जिओवाल्यांचाच मला मेसेज आला की तुम्ही इतक्या रुपयांचा रिचार्ज केला तर तुमचं अनलिमिटेड होईल. मला हे नंतर ह्या गोष्टी कळायला लागल्या. मग मी पुन्हा त्यांच्याकडे गेले, त्यांना म्हटलं सर हे असं असं आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे. तर ते म्हणे की मग मॅडम मारून घ्या. आणि तो प्लॅन त्यांच्या मोबाईलमध्ये दिसत नव्हता, कारण तो मोबाईल तो फक्त माझ्याच याच्यात, कारण तो पर्सनली मला मेसेज आलेला. मग मी तो 151चा होता तो रिचार्ज, म्हणजे ऑलरेडी मी 800 रुपयाचा मारलेला, पण तरी मला नेटचा प्रॉब्लेम येत होता. मग त्या सरांनी मला सांगितलं की हा मेसेज तुम्हाला जिओकडून आला आहे ना, तर तुम्ही आता हा 151चा प्लॅन मारून घ्या, जेणेकरून तुमची अनलिमिटेड सर्व्हिस होऊन जाईल. माझा जीव तेव्हा जाऊन कुठे भांड्यात पडला नाही. तर रोजचं मला टेन्शन की अरे किती वापरायचं किती नाही, तर ह्या टेक्निकल काही गोष्टी असतात. तर मला याच्यातून तुम्हाला सांगायचं काय होतं, बरं अजून तुम्हाला सांगते. तर तो पॅक मारण्यासाठी सुद्धा माझं नेट प्रॉपर चालत नव्हतं. तिथेही त्यांनी त्यांचा हॉटस्पॉट मला दिलं आणि मग माझं नेट ॲक्टिवेट झालं तो रिचार्ज मारण्यासाठी. तर ही जी मदत त्या लोकांनी मला केली ना, त्या कपलने मला केली ना, आणि ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते, मला जेव्हा कोणी संकटकाळी किंवा कोणत्याही ठिकाणी कोणी मदत केली ना, मी इतक्या भरभरून आतून ब्लेसिंग्स देऊन जाते, म्हणजे ते आपोआप निघतं माझ्या मुखातून, मनातल्या मनात का असे ना. एक तर थँक्यू खूप छोटा शब्द असतो. जेव्हा मी कोणाची तरी मदत घेते आणि मी त्यांना थँक्यू म्हणते, तो खूप छोटा शब्द असतो. पण जे काही आतून मी भरभरून माझ्या मनात त्यांच्याविषयी जी काही आस्था निर्माण होते ना, ती खूप मोठी असते. बरं मग जे कोणी वाईट बोलतं मग त्यांना मी शिव्या शब्द देते का, तर अजिबात नाही. काय होऊन जातं, कारण मला हे माहिती असतं की ही व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागती आहे. एक तर काय होतं, त्या मनातून ती व्यक्ती उतरून गेलेली असते. ठीक आहे, माझ्या शिव्या शब्द द्यायची काही गरजच पडत नाही. ॲक्च्युली मी मनातूनही देत नाही आणि तोंडावरही कधी देत नाही. कितीही काही झालं ना, माझ्या मुखातून शिवी निघत नाही. त्यामुळे मी कोणाला कधी काही वाईट चिंतत नाही आणि कधी चिंतणार पण नाही. हो, पण मला एवढं कळतं की एखादी व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला जाऊन वाईट वागते ना, तर मी त्या गोष्टीतून बाहेर पडते आणि सगळं काही परमेश्वरावर सोडते. मग मी त्या व्यक्तीशी बोलणारही नाही, किंवा मग ठीक आहे तुझं कर्म तुझ्याकडे, माझं कर्म माझ्याकडे, बाकी भगवंत बघून घेईल. म्हणून मी काय म्हणते, घाबरायचं असेल ना तर तुम्ही परमेश्वराला घाबरा. आणि जेव्हा तुम्ही सन्मार्गावर असता ना, तेव्हा तुम्हाला कोणालाच घाबरायची गरज नसते. म्हणजे मग त्या कपलवरून, आणि एवढं झाल्यानंतरही मी त्यांना विचारलं, जेव्हा मला माहिती होते की ते लोक पैसे घेत नाहीत, तरी आम्ही त्यांना विचारलं की तुमचे चार्जेस काय झाले, तरी तिथेही ते प्रामाणिक होते. त्यांनी एकाही रुपयाची लालसा दाखवली नाही. ते म्हणे नाही मॅडम काही नाही झाले. म्हणजे तिथे तेही प्रामाणिक होते. आणि इथून आम्हालाही असं वाटलं की यांनी आपली एवढी मदत केली आहे, आपण यांना काहीतरी चार्ज किती झाले हे विचारून घेऊ. तर हे असल्या सगळ्या गोष्टी होतात माझ्या बाबतीत. म्हणजे आणि एक तुम्हाला याच्यातून हे तर कळालं असेल ना की माझं बॉन्डिंग तुमच्यासोबतही आहे. नाही तर मला काय घेणं देणं आहे की ठीक आहे कमेंट्स येत आहे, मी दुर्लक्ष करू शकते, पण माझं ते नेचर आहे की मी दुर्लक्ष करत नाही, कधीच करत नाही. म्हणजे माझ्या ते मनात येतही नाही. उलट एखाद्याची कमेंटला जर दिवसभर उशीर झाला तर मला असं वाटतं कधी मी घरी जाते ते नेट येईल आणि मग मी त्या व्यक्तीला कमेंटला उत्तर देईल. ठीक आहे, पण ते कमेंट पण त्या पद्धतीची असू देत जा. तर मग अशा गोष्टी आहेत. तर मला तुम्हाला याच्यातून हे सांगायचं होतं. अजून एक संदेश मला तुम्हाला काय द्यायचा होता की
भले तुम्ही एखाद्या गोष्टीत खूप माहीर असाल टेक्नॉलॉजीमध्ये खास करून, पण तुमची देण्याची दानतच नाही आहे एखाद्याला, की म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अरे ह्या व्यक्तीला हे शिकवलं की आपली व्हॅल्यू कमी होईल आणि ही व्यक्ती हुशार होऊन जाईल. हा इतका खालच्या पातळीचा विचार आहे. जर म्हणजे अशा व्यक्तीचं माझ्या जीवनात काही स्थानच नाही आहे, जी व्यक्ती अशा पद्धतीने विचार करते. जी व्यक्ती एखादी सोपी गोष्ट अवघड करून शिकवते. म्हणजे साधी गोष्ट असते की वयस्कर लोकांना हे बिचाऱ्यांना हे कळत नाही की एरोप्लेन मोडवर कशा पद्धतीने टाकायचा मोबाईल. ठीक आहे, ते बिचारे 10 लोकांना विचारतात. इतकी साधी गोष्ट आहे. तरुण पिढी आता म्हणजे तुम्ही इतके मोबाईलमध्ये व्यस्त असतात की तुम्हाला शेजारच्या व्यक्तीला किंवा आपल्या आईबापाला हेच सांगायला वेळ नसतो की हॉटस्पॉट नाही, एरोप्लेन मोडवर टाकायचं कसं. धिक्कार आहे अशा म्हणजे जे अशा पद्धतीने वागतात, जे छोट्या छोट्या गोष्टी. साधं ते स्क्रीन खाली करायचं, ते एरोप्लेन मोड किती सोपं आहे शिकवायला. की हे बघा इथे विमानाचं चित्र दिसतं, त्याच्यावर क्लिक केलं की एरोप्लेन मोडवर जातो, पुन्हा त्याच्यावर क्लिक केलं की एरोप्लेन मोड ऑफ होतो. इतकं सोपं असतं. म्हणजे माझ्या वडिलांनी एकदा मला विचारलं, म्हणे हे करून दे ग, कसं असतं. त्यांना वाटलं खूप मोठी प्रोसिजर असते. म्हटलं अहो नाही, हे असं करा फक्त. ते म्हणे अरे बापरे इतकं सोपं असतं का. म्हणजे जर एखाद्या व्यक्ती टेक्नॉलॉजीमध्ये खूप माहीर आहे पण तो प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला अडवणूक करत असेल तर मग अशा बुद्धिमत्तेची माझ्या मनात कुठेही स्थान नाही. जी व्यक्ती दुसऱ्याची पिळवणूक करत असेल तर असं कोणीही कधीही करू नका आणि असं कधी कोणीही वागू नका. म्हणजे माझी आई मला सांगते की तू जर मला मोबाईल चालवायला शिकवला नसता तर मी अडाणीच राहिले असते. आता ती तिचं यूट्यूब तिचं बघते. तिला काय जे सर्च करायचं असेल मी तिला व्हॉइस सर्च कसा करायचं तेही सांगितलेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने शिकवते. सांगण्याचा उद्देश काय की आपल्या विश्वात नका राहत जाऊ. आपल्या आजूबाजूला आपले आईवडील असतात, अजून वयस्कर लोक असतात, अजून कोणाला तरी मदतीची गरज असते. तर अगदीच जी तरुण पिढी असेल तर सगळ्यांनीच, आणि सगळ्यांकडे हे कॉमन प्रॉब्लेम आहे की आमचे मुलं आमच्याकडे लक्षच देत नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते बिचारे अडकून पडलेले असतात वयस्कर लोक. तर असं करत जाऊ नका. प्रत्येकाला वेळ देत जा. तुम्ही असे आहात असं नाही मी म्हणत आहे, पण हा संदेश तुमच्यापर्यंत गेला की तुम्ही अजून 2 जणांना सांगाल. आणि शेवटी आयुष्यात मी पुन्हा सांगते, पैसा महत्त्वाचा असतो, 100% असतो, पण सगळ्या गोष्टी टिकवून राहण्यासाठी आपलं नेचर आणि लोकांकडून येणारे ब्लेसिंग्स खूप महत्त्वाचे असतात. तर ते ब्लेसिंग्स कमवायला शिकायला पाहिजे आपण. ठीक आहे, तर मला त्या गोष्टीवरून, त्या टेक्नॉलॉजीच्या याच्यावरून ही गोष्ट सांगायची होती. म्हणजे मी जेव्हा त्या दुकानातून बाहेर पडली तेव्हा मी आणि माझी बहीण आत गेलो होतो आणि बाहेर पडताना मी म्हटलं बाई त्या किती चांगले लोक होते, त्यांचं कल्याण हो, त्यांच्याकडे कधी कोणत्या गोष्टीची कमतरता पडू नये, त्यांना धनसंपत्ती लाभो, त्यांचं आयुर आरोग्य नीट राहो. मी असं इतकं बोलत आली. म्हणजे केली त्यांनी त्यांच्या दृष्टीने छोटी मदत असेल, पण माझ्या दृष्टीने ती खूप मोठी मदत होती. कारण त्या गोष्टीसाठी मी खूप अडकून पडले होते. कळलं मला, तुम्हाला हे सांगायचं होतं. तर बघा, आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादीची नोंद कोणता अधिकारी व कर्मचारी ठेवतो? तर ग्रामसेवक ठेवतो. ठीक आहे, पुढे बघा. राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार कोणास आहे? तर संसदेला आहे. राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार कोणास आहे? संसदेला. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर लोकसभा अध्यक्ष भूषवतात. आता हा प्रश्न बघा, मी तुम्हाला लगेच दाखवते. मी तुम्हाला म्हटलं ना आजचा व्हिडिओ महत्त्वाचा का आहे, तर बघा सुरुवात झाली आहे ऑलरेडी. आधीचे प्रश्न पण खूप महत्त्वाचे होते आणि आता बघा. तर मला सांगायचं काय आहे, आता संयुक्त बैठक जी दिलेली आहे त्याचं कलम पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं कलम काय आहे? त्याचं कलम आहे 108 हे त्याचं कलम आहे. बघा, प्रश्न पुन्हा वाचते. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर लोकसभा अध्यक्ष हे भूषवतात. ठीक आहे, तर बघा, दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, जॉईंट सिटिंग ऑफ बोथ हाऊसेस. कलम किती आहे? तर कलम 108 आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता तसं तर जॉईंट सिटिंग ऑफ बोथ हाऊसेस किंवा संयुक्त बैठक ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघायला घेतलं तर बघा किती मोठा त्याच्यावर आहे माहिती. ठीक आहे, तो एक वेगळा टॉपिक होऊ शकतो, पण मला तुम्हाला काय दाखवायचं आहे
की प्रश्नात विचारला आहे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात, तर लोकसभा अध्यक्ष भूषवतात. पण त्यांच्या अनुपस्थितीत नेमकं तो अधिकार कोणाला असतो, तर हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. या सगळ्या गोष्टी लिहून घ्या, कारण ह्याच गोष्टी पेपरमध्ये विचारल्या जातात. बघा, संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष, ठीक आहे, अध्यक्ष व त्यांच्या गैरहजेरीत लोकसभेचे उपाध्यक्ष भूषवतात. ठीक आहे, पहिला अधिकार कोणाला, लोकसभेचे अध्यक्ष, ते हजर नसतील तर कोण, लोकसभेचे उपाध्यक्ष. त्याच्यानंतर लोकसभेच्या उपाध्यक्षांच्या गैरहजेरीत अध्यक्षस्थान कोण भूषवितात, तर राज्यसभेचे उपसभापती. ठीक आहे, राज्यसभेचे उपसभापती. आणि जर ते सुद्धा गैरहजर असतील तर संयुक्त बैठकीस हजर असलेल्या सदस्यांनी निवडलेला कोणताही सदस्य बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो. ह्या 4 बाबी नीट लक्षात ठेवा. लोकसभा अध्यक्ष, नंतर लोकसभेचे उपाध्यक्ष, नंतर राज्यसभेचे उपसभापती. आता इथे सभापती म्हणतायत का, नाही म्हणतायत उपसभापती. ह्या बारीक सारीक गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण तिथेच गुगली केल्या जाते. ठीक आहे, आणि राज्यसभेचे उपसभापतीही नसतील तर कोण, तर काय म्हटले त्यांनी, संयुक्त बैठकीस हजर असलेल्या सदस्यांनी निवडलेला कोणताही सदस्य बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो. ठीक आहे, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आपण आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर उपराष्ट्रपती असतात. ठीक आहे, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले विचारता येते, 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि अंमलबजावणी कधी झाली, ते 26 जानेवारी 1950. भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते, तर आंध्र प्रदेश. भारतीय संसदीय व्यवस्थेचा डॅश डॅश हा केंद्रबिंदू आहे, तर कोण, पंतप्रधान. हे भारतीय संसदीय व्यवस्थेचा पंतप्रधान हा केंद्रबिंदू आहे. पुढे बघा, भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहे, तर कायदेमंडळाला आहेत. पुढे बघा, हा प्रश्न खूप सुंदर आहे. का सुंदर आहे ते मी तुम्हाला सांगते. घटनेच्या 79व्या 79th कलमानुसार संसदेमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. तर बघा, कोणाचा येतो, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. तर त्यांनी काय म्हटलं आहे, ॲक्च्युली हे जे कलम आहे ना 79, हे कलमच संसदेचं आहे. म्हणजे म्हणता 79 कलम कशाशी संबंधित आहे, संसद. आणि त्यांनी काय विचारलंय, मग त्या संसदमध्ये कोणाचा समावेश होतो, बघा, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. तर आपण हा प्रश्न पण लगेच बघून घेऊ. आता हे जे मी पुस्तक दाखवते आहे तर आदरणीय रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून मी तुम्हाला हे दाखवते आहे. मी का पुस्तकाचे रिसोर्स सांगते आहे, कारण मागच्या वेळेस शीतल मॅडमने मला प्रश्न केला होता की कोणत्या पुस्तकातून हे सगळं सांगत आहेत, म्हणून मग मी तुम्हाला प्रत्येक वेळेस आता हे पण सांगत जाईल. बघा, संसदेची निर्मिती, कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्लिमेंट. घटनेच्या कलम 79 अन्वये भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असेल आणि ती राष्ट्रपती व लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृहे मिळून बनलेली असेल. किती महत्त्वाचं आहे, नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, 1954 मध्ये घटनेतील काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि हाऊस ऑफ पीपल्स या सभागृहांसाठी अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा ही हिंदी नावे स्वीकारण्यात आली. ठीक आहे, अधिक माहिती पण मी तुम्हाला सांगितली. आता दुसरी गोष्ट मला तुम्हाला काय सांगायची आहे की 79 जे कलम आहे, तर मग बाकीचे कलम जे आहेत त्याच्यावर मी ट्रिक पण बनवले आहे. तर त्याच्यावरची ट्रिक काय आहे, म्हणजे कलम कसे पाठ करायचे, सलग 79 पासून स्टार्ट करायचं. 79, 80 आणि 81. ठीक आहे, कळलं तुम्हाला. 79, 80 आणि 81. आणि काय म्हणायचं, सरला. 79, 80 आणि 81 सरला अशी ट्रिक पाठ करायची. स फॉर संसद, आर फॉर राज्यसभा, र फॉर राज्यसभा आणि ला फॉर लोकसभा. ठीक आहे, अशा पद्धतीने हे 3ही कलमे आपले पाठ होऊन जातात. आता पुढे बघा, ह्या ट्रिक सगळ्या एका याच्यात लिहून ठेवत चला तुम्ही. पुढे बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात डॅश डॅश नियोजन प्राधिकरण नाही. तर कोणते नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग. पुन्हा वाचते, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभाग नियोजन प्राधिकरण नाही. पुढे बघा, महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार कोणाचा आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार कोणाचा आहे, तर राज्य निवडणूक आयुक्त. मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाकडून केली जाते. मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाकडून केली जाते, तर बघा, राष्ट्रपती, हे पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या शिफारसीनुसार.
ठीक आहे. म्हणजे कोण कोण आहे त्या समितीत, तर पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते हे शिफारस करतात राष्ट्रपतींना आणि मग ते नेमणूक करतात. पुढे बघा, बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण, तर डॉक्टर नीलम संजीव रेड्डी. पुढे बघा, कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही. वरिष्ठ सभागृह नाही म्हणजे काय, विधान परिषद. तर तामिळनाडूमध्ये नाही. आपण आजच्याच व्हिडिओमध्ये ट्रिक पाहिली आहे. पुढे बघा, राज्याच्या ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे, तर कालमर्यादा नाही निश्चित. तर बघा, ते पण मी तुम्हाला दाखवते की, आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे म्हणून मी तुम्हाला दाखवून देते. बघा, आपण काय बघतोय, राज्याचा महाधिवक्ता म्हणजे काय, ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट्स. बघा, स्टेट ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, राज्याचा महाधिवक्ता. काय म्हटलं इथे, पदावधी व परिश्रमिक, टर्म अँड रिम्युनरेशन. महाधिवक्ता पदाचा कालावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. हे नीट लक्षात ठेवा, घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. तसेच त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत व आधार याचीही तरतूद घटनेत नाही. यावरून ते राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. म्हणजेच राज्यपाल त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. अर्थात ते केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालाकडे देऊ शकतात. ठीक आहे, ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. पुढे बघा, बांगलादेशची निर्मिती कोणत्या वर्षी झाली, तर 1971. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात डॅश डॅश यांचा समावेश करता येणार नाही, तर सरन्यायाधीश यांचा. बघा, पुन्हा प्रश्न नीट बघा, संघराज्याच्या कार्यकारी मंडळात डॅश डॅश यांचा समावेश करता येणार नाही विचारला आहे आणि त्याचं उत्तर काय आहे, सरन्यायाधीश. सरन्यायाधीश. ठीक आहे. बघा, संघ शासन व्यवस्था आणि त्याच्यात कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतं बघा, राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी, या 5 गोष्टी. ठीक आहे. कायदे मंडळामध्ये संसद म्हणजे काय, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. आणि न्याय मंडळामध्ये काय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. ठीक आहे. कार्यकारी मंडळात 5 घटकांचा समावेश, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. ठीक आहे, राहील लक्षात. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे. आता विचारलं काय आहे, संघ लोकसेवा आयोगाची तरतूद. तर इथे 312 नाही पाहिजे, इथे पाहिजे 315. तर हा एक प्रश्न मला संदिग्ध वाटतोय, तर मी तुम्हाला दाखवते नेमकं काय आहे. बघा, आपण दोन्ही म्हणजे मी 2 सोर्सेस आणलेले आहेत, आपण लगेच बघून घेऊ की 312 कलम कशाशी संबंधित आहे, आपण ते पण बघू. बघा, आता हा चॅप्टर कोणता आहे, संघ लोकसेवा आयोग. बघा, संघ लोकसेवा आयोग, त्याच्यामध्ये मी काय बघतीये, हे बघा, घटनेचा भाग 14 मधील कलम 315 ते 323 दरम्यान संघ तसेच राज्य लोकसेवा आयोगाबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. मी तुम्हाला कलमानुसार पण दाखवते, 1-2 मिनिट फक्त. 300 बघा, 315 कलम बघा, संघ आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग. आणि 312 कलम कशाशी संबंधित आहे, तर अखिल भारतीय सेवा, अखिल भारतीय सेवेशी रिलेटेड लोकसेवा, अखिल भारतीय सेवेशी रिलेटेड कलम आहे 312 आणि 315 हे कलम आहे संघ आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग. ठीक आहे. तर ह्याही 2 गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या होत्या. बघा पुढे, भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अंमलात आली, तर 26 जानेवारी 1950. हे आधी प्रश्न आला होता, त्या अनुषंगाने पण मी सांगितलं आहे. उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर उपराष्ट्रपती हे पण इतक्यात बघितलं आपण, तर कशाचे, राज्यसभेचे हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. बघा पुढचा प्रश्न, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य डॅश डॅश शासन पद्धतीमध्ये मिळतात.
बघा काय आहे, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य डॅश डॅश शासन पद्धतीमध्ये मिळतात तर लोकशाही शासन पद्धतीमध्ये. राज्यपाल व मंत्रिमंडळ हे डॅश डॅश या दुव्यामुळे साधले जाते तर मुख्यमंत्री. पुन्हा वाचते, राज्यपाल व मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्री या दुव्यामुळे साधले जाते. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? बघा हा प्रश्न पुन्हा आलेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या वाक्यरचना बदलली आहेत आणि त्याच गोष्टीवर सारखा सारखा प्रश्न विचारला जातो. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो? तर राज्यपाल. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषविलेली व्यक्ती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली? 73व्या घटनादुरुस्तीनुसार. कोणती महिला भारतातील कोणत्याही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आली? तर सुचेता कृपलानी यूपीच्या होत्या मुख्यमंत्री म्हणून त्या निवडून आल्या होत्या. भारताच्या राष्ट्रपतींची निवड डॅश डॅश हे करतात तर संसदेच्या दोन्ही गृहातील राज्यांच्या विधानसभेत. पुन्हा वाचते की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणाकोणाचा सहभाग असतो असा हा प्रश्न आहे, जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. संसदेच्या दोन्ही गृहातील व राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य ह्या गोष्टीवर नीट लक्ष द्या. का असं म्हणती आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. बघा, कारण ह्या टाईपचे प्रश्न पण अगदी 4-5 स्टेटमेंट देताना विचारतात खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे. 1 पण बरोबर, 2 पण बरोबर, 3 बारचे सगळे चूक, अशा पद्धतीने स्टेटमेंट दिल्या जातात. बघा, राष्ट्रपतीची निवडणूक, इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. राष्ट्रपतीची निवडणूक लोकांमार्फत प्रत्यक्षपणे होत नाही तर अप्रत्यक्षपणे होते. कलम 54 लक्षात ठेवा. निवडणुकीशी संबंधित नुसार राष्ट्रपतीची निवडणूक एका निर्वाचक गणाकडून म्हणजे इलेक्टोरल कॉलेज कडून होते. मग त्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोण कोण असतं तर ते सदस्य आपल्याला माहिती पाहिजे कोण कोण आहेत. तर आता हे नीट बघा. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य. दोन्ही सभागृह म्हणजे काय? लोकसभा आणि राज्यसभा. राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य, पण कोणत्या विधानसभेचे म्हणताय? विधान परिषद घेतली आहे का? नाही. दिल्ली व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे पुन्हा इथे काय? निर्वाचित सदस्य. म्हणजे निर्वाचित या शब्दाला, इलेक्टेड या शब्दाला फार महत्व आहे. ही तरतूद घटनेच्या 17व्या घटनादुरुस्तीने म्हणजे 1992ने समाविष्ट करण्यात आली. ही घटनादुरुस्ती पण लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कळालं, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे इलेक्टेड निर्वाचित सदस्य, राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य आणि दिल्ली आणि पॉंडिचेरी या यूटीच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य. ठीक आहे, पुढे बघा. यावरून स्पष्ट होते की पुढील व्यक्ती राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. तर मग कोण कोण घेत नाही आता हे पण माहिती पाहिजे. लोकसभा, राज्यसभा व राज्य विधानसभाचे नामनिर्देशित सदस्य. ठीक आहे, म्हणजे जे नॉमिनेटेड आहेत ते भाग घेत नाहीत. राज्य विधिमंडळ द्विगृही असल्यास विधान परिषदांचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य, म्हणजे जरी विधान परिषद असेल ना आणि त्याच्यातले निर्वाचित असतील म्हणजे इलेक्टेड असेल तरी त्यांचाही सहभाग नसतो आणि नामनिर्देशित लोकांचा तर काही प्रश्नच नाही. म्हणजे विधान परिषद कम्प्लिटली वगळली आहे. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि दिल्ली आणि पॉंडिचेरी किंवा पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभामधील नामनिर्देशित सदस्य. म्हणजे नामनिर्देशित शब्द दिसला की आपण लगेच तो इलिमिनेट करायचं. त्या शब्द लक्षात ठेवा. इलेक्टेड असेल तर सिलेक्ट करायचं की इलेक्टेड तिथे पाहिजे आहेत. हा समजला असेल हा प्रश्न. आता पुढे जाऊ. विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी डॅश डॅश असतो, 6 वर्ष असतो. भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर पंतप्रधानांच्या. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? माजी सरन्यायाधीश. केंद्रीय मंत्रिमंडळ हे डॅश डॅशला जबाबदार असते तर लोकसभेस जबाबदार असते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर राष्ट्रपतीकडे. पोलीस व कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या डॅश डॅशमध्ये नमूद केलेले आहेत तर राज्य सूचीमध्ये. ठीक आहे,
डॅश डॅश हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात तर राज्यपाल. पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती कोणती आहे तर 73वी. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते तर नागपूरला. पुढे बघा, राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे तर 368. भारताचे राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे 35. जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर पालकमंत्री. जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे अध्यक्ष कोण असतात पालकमंत्री. भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली आहे तर अटर्नी जनरल ऑफ इंडिया. अटर्नी जनरल ऑफ इंडिया जर आपल्याला त्याचं पद माहिती आहे, म्हणजे पद म्हणजे मला कलम म्हणायचं होतं, तर ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया यांचं पण पद आपल्याला लगेच माहिती पाहिजे. तर म्हणजे अशा गोष्टी सायमल्टेनियसली आपण लगेच बघायला पाहिजे. तर बघा, मग ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया, काय बघतोय आपण, अटर्नी जनरल ऑफ इंडिया. तर ॲडव्होकेट जनरलचं पद कलम काय आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. बघा, महान्यायवादीचं कलम आहे 76, तर महाधिवक्ता, राज्याचा महाधिवक्ता याचं पद कलम काय आहे 165. राहील लक्षात. या गोष्टी लगेच तुलनात्मक ज्या मी सांगते आहे त्या लगेच लिहित चला. आणि भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल केले आहेत कलम 16(4). ठीक आहे. तर बघा, या पद्धतीने हा प्रश्न वाटल्यास पुन्हा वाचते. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल केले आहेत कलम 16 उपकलम 4. तर बघा, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आज इथेच समाप्त होतो. आता याच्यानंतर एकच व्हिडिओ येईल आणि आपला राज्यघटना हा शालेय इयत्तेचा जो टॉपिक आहे हा आपला पूर्ण कंप्लीट होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. धन्यवाद.